अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। तर आज आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती ती म्हणजे कुलदेवतेची सेवा कशी करावी किंवा कुलदेवता म्हणजे काय, कुलदेवतेची सेवा का करायची असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय आहे। तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं। तर याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर कुलदेवतेचं उपासना करणारं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज। तर महाराजांनी आपल्या कुलदेवतेची सेवा केली होती, त्यांचा आशीर्वाद त्यांच्यासोबतच होता आणि म्हणूनच त्यांच्या यशाला हे देखील एक कारण आहे। तर आज आपण या सर्व गोष्टींची माहिती इथे जाणून घेत आहोत। तर शिवाजी महाराजांनी कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याची सर्वांना माहीतच आहे। तर तुळजापूर येथे भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती। तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केलं। तर आता कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेत आहोत। तर शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करतो, म्हणजे ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते, त्याच देवतेच्या कुळाचा ईश्वर आपल्याला जन्माला घालतो। म्हणूनच आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन 1 किंवा 2 माळी तरी करायलाच पाहिजे। तर जास्तीत जास्त आपण कितीही करू शकतो किंवा सततही करू शकतो। तर समजा आपली कुलदेवी ही महालक्ष्मी असेल तर आपण काय बोलू शकतो, तर आपण असं म्हणू शकतो की ओम श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप करू शकतो। विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा। ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते असं म्हटलं जातं। श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते। परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे। त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही। म्हणजेच आपण कोणती सेवा करताना कुलदेवतेच्या सेवेपासून जर सुरुवात केली तर आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि आपली सेवा ही निर्विघ्नपणे पार पडते। आपल्याला इच्छित फलप्राप्ती होण्यासाठी नक्कीच मदत होते। तर ज्यांच्याकडे कुलदेवी आणि कुलदेव हे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवतेचा नामजप नक्कीच करावा। आता प्रश्न असा येतो की कुलदेवता जर माहीतच नसेल तर काय करावे। तर आपल्या पिढीमध्ये एखादे पूर्वज असतील तर त्यांना नक्की विचारावं किंवा आपलं जे मूळ स्थान आहे, जिथे आपला जन्म झाला आहे तिथे जाऊन विचारावं किंवा एखाद्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तुम्ही नक्कीच विचारावं की तुमची कुलदेवता कोणती आहे। आणि जर नसलच समजलं तर श्री कुलदेवाय नमः असा नामजप नक्कीच करावा। हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते आणि आपला मार्ग देखील मोकळा होतो। तर याची अनुभूती कित्येक साधकांना नक्कीच आलेली आहे, सेवेकऱ्यांना आली आहे। श्री कुलदेवाय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे। कुलदेवयाय नमः असं म्हणावं। या शब्दातील दे हा अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवल्याने आपल्याला देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो। तर आता आपण कुलदेवतेची सेवा कशी करायला पाहिजे याविषयी माहिती जाणून घेऊया। तर आता आपण जसं की बघितलंच की प्रत्येक कुळाची रक्षणकर्ता जी देवता असते त्याला कुलदेवता असे म्हटलं जातं। तर त्या कुळाचा संपूर्ण पालनपोषण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्या देवी देवतेवर असते, पण त्या प्रमाणात तिची सेवा आणि उपासना होणे आवश्यक आहे। जर आपण कुलदेवतेची सेवा केली नाही तर आपल्या सेवेला पाहिजे तेवढं फळ मिळत नाही किंवा आपल्याला अडीअडचणी येतच असतात। म्हणून आपण कुलदेवतेची सेवा नक्कीच केली पाहिजे। तर
कुलदेवतेच्या सेवेमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर नित्यसेवा म्हणजे रोजच्या सेवेमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर जी कुलश्री असते तिने मंगळवार किंवा शुक्रवार उपवास केले तर चांगलेच आहे. त्याचसोबत रोज दुर्गा सप्तशतीचा अध्याय 1 किंवा 2 नक्कीच वाचावा. 1-2 अध्याय तरी वाचत जावे. त्याच्यासोबत नाहीच जमलं तर नवावर्ण मंत्र आहे. तर नवावर्ण मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे आहे. त्या मंत्राची 1 माळ नक्की जप करावा. त्यासोबत श्रीसूक्त नक्की म्हणावे. तर त्याच्यासोबत विशेष अशी सेवा कोणती करायला पाहिजे आपण कुलदेवतेची, तर चैत्र आणि अश्विन नवरात्र असते त्यामध्ये अष्टमीपर्यंत 14 पाठ हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे करावे. त्याच्यासोबत भागबांधणी, मूळ स्थानावर सन्मान, कुंकुमार्चन, नवचंडी विधी नक्की करावा. तर आता भागबांधणी म्हणजे काय, तर कुलदेवीच्या वाराच्या दिवशी कुलश्रीने सकाळी 11च्या आत देवपूजा अग्निसाक्षीने करतात, त्याला भागपूजा असं म्हटलं जातं. तर ही पूजा कशी करायची, तर देवाऱ्यासमोर एक शुभ्र वस्त्र, नवीन वस्त्र घ्यायचं, ते अंथरायचं, त्याच्यावरती 1.25 रुपया ठेवायचा, हळद कुंकूच्या छोट्या पुड्या, अक्षताची पुडी त्यावर ठेवायची आणि त्यावरती हात ठेवून कुलदेवतेची मनोभावे प्रार्थना करायची की आम्हाला मार्गदर्शन नसल्याने तुमची सेवा आमच्याकडून घडली नाही. आता त्याबाबत तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमचे कार्य मार्गी लागल्यावर आम्ही जोडीने तुझ्या मूळ स्थानावर येऊ व तुझा सन्मान करू अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर त्या वस्त्राचं गाठोडं बांधून एखाद्या पितळेच्या डब्बीत किंवा प्लास्टिकच्या डब्बीमध्ये ठेवायचं. तर त्या डब्बीला रोज हळद कुंकू व्हायचं आणि आपलं काम झाल्यानंतर मूळ स्थानावर जाऊन, म्हणजे जी आपली कुलदेवी आहे तर तिचं मूळ जे स्थान आहे तिथं जाऊन ते तिथं सोडून यायचं. तर यानंतरचा प्रश्न येतो की मूळ स्थानावर जाऊन देवीचा सन्मान कसा करायचा असतो, तर शक्यतो दरवर्षी एकदा तरी, म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण हा सन्मान केलाच पाहिजे. आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी तिथं गेलं पाहिजे. तर त्यात जमलं म्हणजे शक्य असेल तर त्याआधी घरामध्ये 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेच पाहिजे. तर आता मूळ स्थानावर जाण्यासाठी आपण काय काय नेलं पाहिजे, तर हिरवी साडी म्हणजे नऊवार हिरवी साडी असते ती साडी, किंवा 1 मीटर खण, सोन्याचा मणी शक्य असल्यास, किंवा मग मणी, खेळणा पाळणा, जोडवे विरोधे, पंचखाद्य, बांगड्या. त्याच्यासोबत जे काही विवाहित स्त्री असते ना, जिचे जे अलंकार असतात ते सर्व अलंकार, जसे की हळदी कुंकू, हार, वेणी, फळ, दक्षिणा इत्यादी वस्तू घेऊन जाऊन हे कुलदेवीला अर्पण करायच्या असतात आणि देवीचा सन्मान करायचा असतो. त्याचसोबत पुरणाचा नैवेद्य देखील दाखवावा. शक्य असल्यास 21 पुरणाचे दिवे लावून आरती करावी. 21 पुरणाचे दिवे लावून आरती केली तर आपल्याला खरोखरच इच्छित फलप्राप्ती प्राप्त होते. तर आरतीनंतर पुरण फक्त आपल्या घरच्याच लोकांनी प्रसाद म्हणून घ्यावे. तर आणि या स्थानावरती जाताना आपल्या घरचा जो टाक असतो देवीचा, कुलदेवीचा, तर तो टाक घेऊन आपल्या त्या स्थानावरती जाऊन तो भेटण्यासाठी न्यावा. म्हणजे देवीची भेट घडवण्यासाठी तिथे नेलाच पाहिजे. आणि पूजा झाल्यावर आपल्या घरीच यायचं आहे. इतर कुठेही जायचं नाही, कोणत्याही तीर्थक्षेत्री जायचं नाही, कुठल्याही नातेवाईकाकडेपर्यंत जायचं नाही. कुलदेवीच्या स्थानावर गेल्यानंतर आपल्या घरीच यायचं आहे रिटर्न येताना. तर घरी आल्यानंतर एक सुवासिनी, त्याचसोबत एक कुमारिका यांना जेवू घालायचं आहे. आणि जेवू घातल्यानंतर त्यांना एक विड्याचं पान, त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी द्यायची आहे. तर बरोबर नेलेल्या घरच्या देवीला मंगळवार, शुक्रवार म्हणजे हा असा वार बघून पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या यात्रेची सांगता करायची आहे. तर अशा प्रकारे आपण कुलदेवीचा सन्मान त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे. तर आता यानंतरचा जो प्रश्न येतो तो कुंकुमार्चन विधी कशी करायची. तर तुमच्यापैकी बरेचसे जण करतही असताल, पण जे कोणी नवीन सेवेकरी ताईदादा असतील त्यांच्यासाठी आपण ही माहिती आता सांगत आहोत. तर कुंकुमार्चन तुम्ही सर्वजण करतच असताल. कुंकुमार्चन सेवा देखील आपण कुलदेवतेच्या टाकावरती करायची आहे. तर 1 ते 13 पाठ वाचून घ्यायचे आहे दुर्गा सप्तशतीचे. आणि 14व्या पाठाच्या वेळी वाचताना प्रत्येक ओवीनंतर नमः म्हणून 5 बोटांनीही कुंकू व्हायचं आहे. कुंकू हे फोटोवरती किंवा कुलदेवतेच्या टाकावरती व्हायचं आहे. आणि जे कुंकू आहे ते आपण, जी कुलश्री आहे तिने रोज कपाळावरती लावायचं आहे किंवा घरातील सदस्य देखील लावू शकतात. तर अशा प्रकारे कुंकुमार्चन विधी देखील आपण संपन्न करायचा आहे. ही देखील एक कुलदेवतेची सेवा आहे जी कुलदेवतेपर्यंत नक्कीच पोहोचते.
तर त्यानंतर नवचंडी विधी हा एक सन्मान म्हणून आपण देवीचा करू शकतो. तर याची माहिती तुम्हा सर्वांना माहीतच असेल की नवचंडीमध्ये देखील दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात आणि हे हवनाद्वारे नित्य स्वाहाकार करून नवचंडी विधी संपन्न केला जातो. तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या विधी आहेत त्या आपण नक्कीच करू शकतो आणि कुलदेवतेला प्रसन्न करू शकतो, कुलदेवतेपर्यंत आपली सेवा पोहोचवू शकतो. तर स्वामींची नित्यसेवेसोबतच आपण कुलदेवतेची देखील सेवा केलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या कुळाच्या देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहील आणि आपल्यावरती काही संकट येत असतील तर कुलदेवी ते नक्कीच निराकरण करेल. त्यासोबतच आपल्या कुलदेवताचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ही सेवा करू शकतो. तुम्ही देखील करत जा आणि नाहीच काही जमलं तर रोज 1 माळ मंत्र जप तर नक्कीच करा. 99 मंत्राचा 1 माळ जप नक्की करा. त्याच्यासोबत वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या स्थानावरती नक्की जा आणि कुलदेवतेचा सन्मान करा. आणि रोज नित्यसेवा झाल्यानंतर उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय असा जयघोष नक्की करावा. तर माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यासोबत तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर ती माहिती देखील तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा आपण नक्कीच भेटूया सुंदर छान अशा गोड अशा अनुभवासोबत किंवा छान अशा माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. तुम्हा सर्वांना मी श्री स्वामी समर्थ म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.